मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी व पडताळणीच्या कारणावरून बंद करण्यात आलेले पात्र महिलांचे मानधन तात्काळ पूर्ववत सुरू करावे या मागणीसाठी धर्मवीर सामाजिक क्रांतीचे प्रांताध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी घनसावंगी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात महिलांचा वेश परिधान करून अनोखे आंदोलन केले। त्यांच्या आंदोलनामुळे शिबिरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले। रामभाऊ घोगरे यांनी आरोप केला की राज्य सरकारने केवायसी पडताळणी आणि इतर तांत्रिक कारणे पुढे करत हजारो पात्र महिलांचे मानधन बंद केले असून त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यांवर कोणतीही स्पष्ट माहिती न देता मानधन जमा होणे थांबले असल्याचे त्यांनी सांगितले। सर्व पात्र महिलांच्या खात्यात थकीत मानधन तातडीने जमा करून योजना पूर्ववत सुरू करावी तसेच केवायसी मुळे वंचित राहिलेल्या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली। मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही घोगरे यांनी दिला। मी घनसावंगी तालुक्यातल्या मच्छिंद्रनाथ चिंचोलीचा रामभाऊ घोगरे। मी ऍक्च्युली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा तालुका युवक अध्यक्ष आहे। या शासनामध्ये शिवसेना भाजप आणि भारतीय जनता पार्टी या तिघांचं मिळून सरकार आहे। ज्या वेळेला 2024 ची निवडणूक झाली त्यावेळेला 2024 च्या निवडणुकामध्ये सरसकट महाराष्ट्रातील सर्व महिलांना लाडकी बहीण ही योजना चालू केली आणि सर्व महिलांना त्याचा लाभ देण्यात आला। परंतु जवळजवळ या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अर्ध्या निम्म्या महिलांचा पगार बंद केलेला आहे आणि या बंद केल्यामुळे घनसावंगी तालुक्यातल्या 45,000चा आकडा कलेक्टर कार्यालयातून डिक्लेअर झाला की 45,000 महिलांच्या पगार लाडक्या बहिणीच्या बंद झालेले आहेत। तर शासनाला माझी विनंती आहे, पगार लावायच्या टायमाला जसा एकही कागद घेतला नाही आणि थेट खात्यात पैसे टाकले तसं आता केवायसी फेवायसीचं नाटक करू नये आणि आमच्या आया बहिणीच्या खात्यावर ज्या पहिल्या लाभार्थी आहेत मतदानाच्या टायमाच्या त्यांना परत रिन्यू करून तुम्हीच केवायसी करायची, तुम्हीच रिन्यू करायचं आणि थेट खात्यामध्ये पैसे टाकायचे। निवेदन देताना पोलिसांनी मला अटकाव केला आणि पोलिसांनी सुद्धा सांगितलंय की तुम्हाला आतमध्ये कार्यक्रमात जाता येणार नाही। स्त्री पुरुष समानता संपलेली आहे। मी फक्त महिलेच्या वेशामध्ये याच्यासाठी गेलो, शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घ्यायचं होतं। ज्या महिला आज शेतामध्ये कामाला गेल्या तर पाण्या पावसाचे दिवस आहेत, सुगीचे दिवस आहेत, त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी आज त्यांच्या वतीने आलो होतो।